उमेदवाराच्या तोंडाला काळे फासले, बेदम मारहाण। काय आहे नक्की कारण? जाणून घेऊया या सविस्तर वृत्तामधून। नमस्कार, मी अक्षरा, लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। विधानसभेच्या प्रचारासाठी फक्त 2 दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार सभांना जोर आला आहे। अशातच बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चापकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे। बीडच्या केज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सचिन चव्हाण यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून त्यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चापकाने मारहाणही केली। याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही शैलेश कांबळे यांनी सांगितले आहे। या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसात नोंद झालेली नाही। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।